का मंडळी, आता ही तूर कापून नेणार मी आता, कारण का माहिती आहे का, हे पावसाने पूर्ण झडायला लागले वाळलेले शेंगा वरतून. आता हे नेऊन आपलं कट करून तिथं चोपून कालवणात ती टाकायला डाळ होती न्यायची, म्हणून आपलं कापायचं चालले बघा. शेंगा आहेत बघा त्याला. तुम्ही म्हणतीला येळ्यानं कापतोय म्हणजे कशासाठी, कुऱ्हाडीनं तोडलं की सगळ्या शेंगा झडतील बघा त्याच्या, म्हणून येळ्यानं कापायचं चाललं. किती शेंगा आहेत बघा ते, तरी पावसानं लय मात्र का. बघा येळ्यानं कापते तरी शेंगा खाली पडते ते तरी ऊन नाही. हा बा, तर बघा हे झाड कापलंय मी आता ही तूर घेऊन निघालो, तरी मी सगळं कापलेलं नाही. एक शेंडा ठेवलाय त्याला, म्हणजे कसं होईल आपलं जगतंय ते, एक शेंडा ठेवला म्हणून. आणि आता एक घेऊन निघालो मी आता चोपायला, उन्हात घालणार अगोदर. सकाळी काढल्यानंतर जगत नाही, दुपारी 1-2 वाजता चोपायचं. श्री स्वामी समर्थ. बघा तर बघा आता हे आणून ठेवले, पट्ट्या हातरून त्याच्यावर टाकलेत आणून, कारण आता ऊन लागलं की शेंगा आपोआप फुटतात, त्याच्यामुळे पट्टा हातरले त्यासाठी. फुटल्या तरी खाली त्यात आपल्या पट्ट्यावर राहील, आणि तापल्यानंतर चोपायचं त्याला चोपण्यानं. बघा शेंगा आता उन्हानं खळखळीत वाढले त्याचा. हे बघा असं चोपणं टाकलं की लगेच खळा वाजते. हे अशा प्रकारे चोपून काढायचं, आणि परत काय करायचं, सगळं बाजूला काढायचं आणि ते शेंगा व्हायचं उन्हात घालायचं, आणि परत चोपायच्यात. आणखी मग ते फुलं काढायचे बाजूला. कुठं तर आहे त्याच्या वाजायला लागले की आणि डबल चोपायचं. सगळं कुठं असं एखाद्या हाताने टाकलं. बघा इतकी चोपली मग त्यानं, अजून चालूच आहे बघा चोपायची, आणि उन्हातच चोपायला लागते, नाही तर मग ती शेंगा फुटत नाही ती. दुसरी गोष्ट म्हणजे ऊन लय लागतं भयंकर, काय करायचं, चोपल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग परत सकाळी चोपाय गेलं की बहुत येते, संध्याकाळी टाईम नसतं, संध्याकाळी परत गायांची धारा वगैरे असते ती, त्याच्यामुळे आपलं आत्ताच चोपायचं उन्हातच. तर बघा मंडळी, मागाशी दाखवलं तुम्हाला झाडं चोपायचं चाललेलं, आता चोपून झालं आता एक शेंगा उन्हात घातलेली, आता उन्हात घालून परत आता चोपतोय बघा मी डबल. चोपून परत त्याच्यातल्या तुरी काढून बाजूला घ्यायची, आता वाऱ्यानं वाढवायचं त्याला. वाढवून परत तुरी काढल्या बाजूला की त्याच्यापासून काय भिजवल्यानंतर डाळ होते, डाळ झाल्यानंतर डाळीची परत आमटी होते, परत कालवणात आपलं कुठल्या तरी असे डाळी टाकल्या जातात. असा तुरीचा उपयोग होतो बघा. अशा प्रकारे वाढवायचं बघा.
छान. वारं झालं म्हणजे लावाय परत असं गेला. वाढवलं जातं.